नमस्कार, मी डॉक्टर दयानंद पवार, होमिओपॅथिक कन्सल्टंट. तुमचे सुद्धा केस डिलिव्हरी नंतर गळत आहेत का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. बऱ्याच स्त्रियांचे केस हे डिलिव्हरी नंतर गळतात. आता स्त्रियांचं केस गळण्याचं जी कारणं असतात ती विविध असतात. त्याच्यामध्ये एखाद्या स्त्रीला जर थायरॉइड असेल, म्हणजे हायपोथायरॉइडिझम असेल, किंवा स्ट्रेसमुळे सुद्धा केस गळतात. काही स्त्रियांमध्ये केसांमध्ये जर डॅन्ड्रफ खूप प्रमाणामध्ये असेल, किंवा काही स्त्रियांमध्ये न्यूट्रिशन डिफिशियन्सी म्हणजे काही जे आपले विटॅमिन्स असतात त्याची जर कमतरता असेल त्याच्यामुळे सुद्धा केस गळतात. अशा विविध प्रकारच्या या कारणामुळे त्या स्त्रीचे केस गळत असतात. त्याच्यातीलच मुख्य कारण म्हणजे डिलिव्हरी नंतरची केस गळती. आता डिलिव्हरी नंतर हे केस एका स्त्रीमध्ये का गळतात, त्याची काय कारणं असतात? आपण जर पाहिलं तर डिलिव्हरीमध्ये एका स्त्रीमध्ये प्रेग्नन्सीमध्ये खूप सारे हार्मोनल चेंजेस होत असतात. त्याच्यामध्ये इस्ट्रोजन नावाचं हार्मोन्स त्या स्त्रीमध्ये प्रेग्नन्सी दरम्यान वाढतं आणि त्याची पातळी ही डिलिव्हरीनंतर अचानकपणे कमी होते. आता ही इस्ट्रोजनची कमी झालेली पातळी ही काही स्त्रियांमध्ये बऱ्याच दिवस तशीच राहते, काही महिने तशीच राहते. आता हे नॅचरली इस्ट्रोजनचं प्रमाण जे आहे काही दिवसानंतर परत रिकवर होते, परंतु आपण जर पाहिलं तर ही काही स्त्रियांमध्ये लवकर त्याची पातळी न वाढल्यामुळे त्या ठिकाणी स्त्रीमध्ये हेअरफॉल हा जास्त प्रमाणामध्ये होतो, स्पेशली डिलिव्हरीनंतर. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी होमिओपॅथीचा उपचार जो असतो तो या डिलिव्हरीनंतरच्या हेअरफॉलमध्ये अतिशय फायदेशीर ठरतो. कारण होमिओपॅथीमध्ये खूप सारी छान प्रकारे औषधं असतात ती या डिलिव्हरीच्या हेअरफॉलमध्ये अतिशय त्या रुग्णास फायदेशीर ठरतात. त्याच्यामध्ये सेपिया, नायट्रोम्यूर असेल, इग्नेशिया असेल, ॲसिड फॉस असेल, अशा प्रकारची विविध औषधं ही होमिओपॅथीमध्ये अतिशय छान काम करतात. हीच नाही तर अजूनही खूप सारे औषधं असतात की या हेअरफॉलमध्ये नक्कीच तुमचा हेअरफॉल कमी करण्यामध्ये तुमची मदत करतात. आता ही सगळी औषधं जी असतात ती होमिओपॅथिक डॉक्टर हे तुमची पूर्ण केस हिस्ट्री घेतल्यानंतर, तुमची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर तुमच्या लक्षणांवरून ते तुम्हाला कुठलं औषध द्यायला लागेल हे ठरवतात आणि तसा तुमचा ट्रीटमेंट प्लॅन डॉक्टर ठरवून तसा उपचार तुम्हाला चालू करतो. त्याच्यामुळे तुमचं काय होतं की तुमच्या ह्या केसांची मजबूती जी आहे, जी मुळांची मजबूती जी आहे ती व्यवस्थित होते. त्याच्यानंतर हेअरफॉल हा नक्कीच कमी होतो आणि तुमची ओव्हरऑल जी हेअरची जी कंडिशन आहे ती सुद्धा सुधारायला मदत होते. आता ही झाली आपली होमिओपॅथीची ट्रीटमेंट. परंतु या होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटसोबत, उपचारासोबत जर आपण काही आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही जर आपण चेंजेस केले तर त्याचासुद्धा नक्की फायदा आपल्याला हेअरफॉल कमी करण्यामध्ये होत असतो. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपण जर स्ट्रेस थोडासा कमी घेतला, थोडासा त्या ठिकाणी जर आपण प्राणायाम केलं, आपण जर पाण्याचा इंटेक जर आपण व्यवस्थित ठेवला, झोप आपण जर पुरेशी घेतली, न्यूट्रिशनल डाएट जर आपण व्यवस्थित घेतला तर नक्कीच यासुद्धा काही गोष्टी असतात या हेअरफॉल कमी करण्यामध्ये आपल्याला उपयोगी ठरतात. त्याच्यामुळे नक्कीच तुमचा हेअरफॉल आहे किंवा केस गळती जी आहे ती नक्कीच कमी होत असते.